गोवर्धनाला उचलून सगळे सुखात, सगळ्यांना सर्व व्यवस्थित. मग इंद्रदेवाला शरण गेला. अशा प्रकारे सर्व लीला केल्यानंतर आता आपले खांदी भार पोटी ते गोपाळ म्हणाले, गळ्या आता कृष्णा बस झाला, आता काय कर, शिदोऱ्या वेळ झाली आणि आपल्या कीर्तनाची सुद्धा वेळ संपली. पुढे आपल्याला आरती वगैरे घ्यायची आहे. मग सर्वांनी गायी चारत असताना गोपाळ थकले, 12 वाजायची वेळ आली. ते म्हटले, आता सगळेजण शिदोऱ्या आणा. आपण काय करूया, सर्व शिदोऱ्या एकत्र करू. सगळ्यांनी शिदोऱ्या आणल्या, पण तो एक जण होता, त्याच्याजवळ शिदोरी नव्हती, वैजा. तो म्हणे तसं चालत नाही, तुला इथं बसता येणार नाही, शिदोरी आण. तो म्हणे, काना माझ्या घरी माझ्या आईनं काहीच बनवलं नाही, स्वयंपाकच केला, मी आलो घाई घाई. बरोबर आहे, जे असेल ते आण. गेला धावत घरी. त्याच्या आई म्हणे, गळ्या आपल्या घरी अजून काही मिळ नाही. मग एक ताक आहे म्हणून त्यानं पाहिलं, ते ताक त्या आईला न सांगता त्यानं ते तोंडात घेतलं. त्यानं तोंडात घेतल्याबरोबर त्याच्यामुळे अरे 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 8 दिवसाचं किती आंबट झाले, ते भांडे घासण्यासाठी ठेवलेलं. बरोबर आहे ना. त्यानं घेतलं, ते तसाच निघाला तोंड बंद करून. आता काहीतरी पाहिजे, जगाचा मालक. ते तोंड बंद केलेलं, फुगवलेलं ते तोंड बघून धावत आला आणि काना त्यानं खुणवलं देवाला तोंड उघडण्याकरता. आता देवाला तर खूपच आवडलं ते, कारण त्याच्यामध्ये काय होतं, प्रेम होतं. कानानं तोंड केलं आणि त्याने पिचकारी मारली. देवाला खूप आनंद झाला, कारण ते प्रेमात थोर प्रेमात भुकेला